नमस्कार मम्मींनो, आज आपण बनवणार आहोत फ्रॉक. एका फंक्शनसाठी आपण हा ड्रेस नक्कीच वापरू शकतो. बघा, घरच्या घरी बनवला आहे, खूप सुंदर आहे, कमी प्रेडमध्ये बनवलेला आहे. कसा दिसतो ते पण सांगा. आणि चला, 4 भाग करून घेतलेले आहेत आणि एका साईडला आपल्याला बाह्यासाठी आखून घ्यायचं आहे. ते साधारणपणे 4 बोटे मोजून आपल्याला ते घ्यायचे. 4 बोटे मोजून घेतल्यानंतर आपल्याला परत दुसऱ्या साईडनं पण तसंच माप घ्यायचं आहे. 4 बोटं बाह्यांसाठी मला जागा सोडायची आहे. दोन्ही साईडला आखून घेतल्यानंतर मधले कॉर्नर आपल्याला गोल घ्यायचे. कापता वेळेस गोल राऊंडमध्ये कापायचं आणि त्याला व्यवस्थितपणे त्याला गोट मारून घ्यायचं आहे. आपण बाहेरचं जे कापड कापलं त्याचा वापर केला तरी चालतो. माझ्याकडे मशीन नाही आहे, माझी मशीन घरी आहे माझ्या. मी हा फ्रॉक मम्मीच्या घरी आल्यानंतर बनवला बेबीसाठी. तर आपल्याला सेंटरमध्ये टाकण्यासाठी एक दोरी बनवून घ्यायची. ती पण आपण कपड्याचीच बनवणार आहोत. तर यासाठी आपल्याला मधात फोल्ड करायची. दोन्ही बाह्याच्या मधात आपल्याला अशा प्रकारे गोट मारून घ्यायचा आहे. तो गोट ओपन ठेवायचा आहे आपल्याला त्यात नाडा टाकण्यासाठी. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मी हातानं शिवलेलं आहे आणि त्या गोट मारलेला आहे. गोटमध्ये आपल्याला जागा सोडायची. अशा प्रकारे त्यात गेला पाहिजे धागा अशी. चला तर मग आपण गोट बनवून घेतलेला आहे ना, ते बघून घेऊ आणि ते त्याच्यात भरून देऊ. तर गोट बनवायचं कसं? गोट बनवत असताना आपल्याला त्याला फोल्ड करून गोट बनवायचं आहे. पूर्ण जेवढा ड्रेस आहे तेवढं आपल्याला त्याचं माप घ्यावं लागेल. ड्रेसवरून टाकला, माप घेतलं, भरला, त्याला फोल्ड केल्यानंतर त्याला टीफ टाकून घ्यायचे. बघा, मी हाताने शिवते मशीन नसल्यामुळे. ते बघा, त्याला फोल्ड करून त्याला शिवून घ्यायचं व्यवस्थित. आणि कपडा हा उलटा टाकायचा आहे. उलटा टाकल्यानंतर आपल्याला त्याला कपडा उलटा टाकायचा, नंतर गोट मारायचा आणि त्याला नंतर काढता वेळेस तो आपला सरळ होईल. फोल्ड केलं, अशा प्रकारे त्याला टिप टाकून घेतली. व्यवस्थित टिप टाकून घ्यायची. इतका सुंदर दिसतो ना फ्रॉक, खूप छान. आणि तो तुम्ही 9-10 महिन्यापासून 2 वर्षापर्यंत ही बेबीला घालू शकता. हे बघा, मी तुम्हाला जवळून दाखवते. अशा प्रकारे त्याला टीप टाकून घ्यायचे. कपडा थोडा सॉफ्ट असला पाहिजे, म्हणजे बाळाला टोचता नाही गेला पाहिजे. या प्रकारे टीप मारून घेतलेली आहे सगळीकडून. आता आपल्याला त्याच्यात मधून पिन टाकून घ्यायची आणि त्याचा व्यवस्थित असा नाडा बनवायचा आहे. बांधण्यासाठी ड्रेसला पिन लावून घेतली, त्याच्या आतून काढून घ्यायचं. त्याला पिन आतून टाकायची, ते आपोआप पिना मागे येते आणि हे बघा असलं भारी बनते. आणि ते 2 आपण ड्रेसमध्ये भरणार आहोत. पिन लावून दोन्ही बाह्यांच्या मध्येची जागा आपण सोडलेली आहे गोट मारून, त्याच्यात ते टाकायचे आहे. पिनाच्या साह्याने एकदम इझी जाऊ शकतं आणि खूप 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 सोप्या पद्धतीनं तुम्ही एक सुंदर फ्रॉक घरच्या घरी बनवू शकता. आणि स्वतःच्या हाताने बनवलेला फ्रॉक घालायची मज्जाच खूप वेगळी असते. रेडीमेड तर भेटतातच, पण स्वतःच्या हाताने बनवून घातलेली मज्जा ना खूपच वेगळी असते. तसे मार्केटमध्ये खूप सारे भेटतात. आपण थोडे ना सर्व ड्रेस घरी बनवतो, पण ना तुम्ही बनवून बघा, एकदम सुंदर असं वर्क आपण घरच्या घरी करू शकतो. माझं बाळ उठले, मधात पण करतंय. ती झोपलेली तोपर्यंत मी त्याला शिवून घेतलं. कसा वाटला ड्रेस सांगा. दोन्ही याच्यात नाडे भरून घेतले, खालचा सरळ मांडला, वरचा जे त्याला आपण उलटा मांडायचा आहे. एक खालचा सरळ आणि वरचा उलटा मांडला. नंतर त्याला आपण चौकडून शिवून घेणार आहोत. खालून नाही बरं का, दोन्ही साईडने, म्हणजे बाह्याच्या खालून एक साईडने
आणि ह्या बायाच्या खालून एक साईडने मी तुम्हाला झूम करून दाखवते. वरची बाजू उलटी आहे, खालची बाजू सरळ आहे. खालची बाजू सरळ टाकायची, वरची बाजू उलटी टाकायची. व्यवस्थित माप घ्यायचं आणि या बायापासून तर खालपर्यंत आणि इकडून खालपर्यंत त्याला व्यवस्थित शिवून घेणार आहोत. टीप टाकत असताना व्यवस्थित टाकायची आहे, खालून नाही टाकायची, दोन्ही साईडने टाकायची आहे. बायाच्या खालून तुम्ही माप घेऊ शकता तुमच्या बेबीचं, त्यानुसार सुद्धा टाकू शकता. आणि मधोमध व्यवस्थित मिऱ्या पडणार आहेत. चला ठीक आहे, आपण त्याला शिवून घेऊ. मी त्याला शिवून घेतलेला आहे. ही बघू शकता, ही थोडी लेस आहे आणि मण्याची पण खूप सुंदर दिसले मला, म्हणून मी लावून बघते कशी दिसते. तर आपल्याला खालूनच लावायचे आहे, म्हणजे फ्रॉकचं एक व्यवस्थित लुक दिसण्यासाठी. तशी मी त्याला चिपकवून घेते. बघू कसं दिसतंय. तर व्यवस्थित खालचं एक गोट निर्माण होईल त्याला जर लावलं तर. मी बेबीच्या ड्रेसचं माप घेतलेलं आहे माझ्या. बघा ते किती छोटे आणि इतका सुंदर अशा प्रकारे आपला फ्रॉक